महाशिवरात्री आहे, त्याचबरोबर जागतिक महिला दिन सुद्धा आहे. तुम्ही आता दर्शन घेतलंय, काय साकडं घातलंय? मी कुठल्याही मंदिरात साकडं घालायला कधीच येत नाही. मी फक्त एका भक्तिभावाने आशीर्वाद घेण्यासाठी येत असते. आज महाशिवरात्रीच्या मनापासून भारतातल्या सगळ्या भाविकांना मनापासून शुभेच्छा देते. आणि आज जगामध्ये जागतिक महिला दिन साजरा करतो. हा दिवस आला की त्याचा आनंद असतोच, पण मला नेहमी असं मनात अनेक वेळा वाटतं की जागतिक महिला दिन हा साजरा झालाच पाहिजे. पण जर 365 दिवस माणुसकीचा दिवस जर साजरा केला तर महिला आणि पुरुष याची जी समतेबद्दल आपण सगळेच लढत असतो त्याला आणखीन एक खूप मोठी दिशा आणि ताकद मिळेल. अमित शहा 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावरती आलेले होते. त्यांनी उल्लेख केला की उद्धव ठाकरेंना, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं आहे, त्याचबरोबर शरद पवारांना, सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे. 50 वर्षांचा हिशोब देण्याच्या ऐवजी शरद पवारांनी 5 वर्षांचा हिशोब द्या, आम्ही सुद्धा हिशोब द्यायला तयार आहोत. महाराष्ट्रातल्या जनतेनं 50 वर्ष साहेबांना सहन केलं. एक तर हिशोब हा काही व्यवहार नाहीये, ही समाजसेवा आहे. आम्ही राजकारणात हिशोब करण्यासाठी नाही आलो, आम्ही मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आला. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर 55 वर्ष महाराष्ट्राच्या प्रेमाने, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आदरणीय पवारसाहेबांना आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांच्याबरोबर खंबीरपणे 55 वर्ष उभे राहिलेत, लोकातून साहेब निवडून गेलेत, तर हे मला असं वाटतं त्यांच्या प्रश्नाचं, आरोपाचं उत्तर हे महाराष्ट्राची जनताचं प्रेमच आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, मी माननीय अमित शहांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा सगळा जो आमच्यावर आरोप केला ना तो परिवारवादाबद्दल केला. त्यांनी भ्रष्टाचाराचा एकही आरोप आमच्यावर केलेला नाही. आजपर्यंत जेव्हा जेव्हा माननीय अमित भाई महाराष्ट्रात यायचे तेव्हा नॅचरली करप्ट पार्टी NCP असं ते म्हणायचे. यावेळेस भ्रष्टाचाराचा एक शब्द त्यांनी काढला नाही, हा पहिला मुद्दा. आणि दुसरं की परिवारवाद, हो मी परिवारवाद आहे ना, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा मुलगा होऊ शकतो. तर आम्ही जर लोकांपर्यंत जाऊन मतं मागितली तर त्याच्यात गैर काय. आणि फक्त माझ्याबद्दल बोलत नाही, भारतीय जनता पक्षातही अनेक परिवारवाद आहेत. त्याच्यामुळे मी परिवारवादाबद्दल नेहमीच बोललेले की हो मी परिवारवाद आहे. मी परिवारवाद आहे का नाही, लायक आहे का नाही हे काम करण्यासाठी ही महाराष्ट्राची आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मायबाप जनता ठरवणार. आणि जेव्हा ते आमच्याकडे, म्हणजे मला अमित भाईंचं एक भाषण पार्लमेंटमध्ये आठवतंय की जेव्हा एक बोट तुम्ही आमच्याकडे दाखवाल तेव्हा 3 बोटं हे तुमच्याकडे, हे स्वतःकडे येतात. हे अमित भाईंचं पार्लमेंटमध्ये आम्हालाच उद्देशून केलेलं भाषण आहे. कारण का ते म्हणत होते एक बोट जर तुम्ही आमच्याकडे दाखवलं तर 3 बोट ही तुमच्याकडे येतात. तर मला अतिशय प्रांजळपणे अमित भाईंना विचारायचंय की आम्ही परिवारवाद आहोतच आणि आम्ही मान्य करतो की आम्ही परिवारवाद आहोत, पण भारतीय जनता पक्षामध्ये आणि त्यांच्या मित्र पक्षामध्ये मग फक्त मेरिट चाललं, त्यांच्याकडे परिवारवाद नाही आहे. पण अमित शहांना मुंबईत यावं लागतंय, किती कसं बघता तुम्ही याच्याकडे? त्यांच्याकडे जागा वाटपाचा तिढा अजून सुटत नाहीये, त्याच्यासाठीच खरं तर अमित शहा मुंबईत आले असं वाटतं तुम्हाला? तो त्यांची युती आहे ना, त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. मी कशाला त्याच्या दुसरे काही घर में क्यों झाकू मैं? दुसऱ्या अशी माहिती मिळाली की नाना पाटेकर यांना सुद्धा विचारणा केली, पण त्यांनी तो जो प्रस्ताव आहे तो नाकारलेला आहे. त्याला जोडूनच एक प्रश्न की दादांना अवघ्या 2च जागा मिळतील अशी चर्चा आहे. 2 दिवसानंतर दादा परत दिल्लीमध्ये जाणार आहेत. दादांचं महत्त्व किंवा दादांची ताकद कमी करण्याचा सगळा प्रयत्न मला ह्याच्यावर नाही भाष्य करता येणार. त्यांच्या युतीचा तो अंतर्गत प्रश्न आहे, कुणाला किती सीट द्यायच्या, काय जायचं ते त्यांचं बघून घेतील ना. आम्ही इथे लोकसभा महाविकास आघाडी आणि इंडिया लढणार आहे आणि आम्ही सगळे मिळून 48 सीट लढणार आहे महाराष्ट्रात. आणि त्या 48 सीट आमचं एकच ध्येय आहे की या राज्यात आणि या देशात जो भ्रष्टाचार वाढतोय तो बंद करायचा. या देशामध्ये, राज्यामध्ये आज बेरोजगारी वाढते, महागाई वाढते, हमीभाव शेतकऱ्याला मिळत नाहीये, या सगळ्यासाठी आम्ही लढतोय. ताई, ह्याच विषय पंतप्रधान मोदींनी ट्विट केला सकाळी की महिला दिवस आहे म्हणून आज 100 रुपये LPG गॅसवर कमी करतात, त्याच्यातनं नारी शक्तीला बळ मिळेल असं त्यांचं ट्विट आहे. काय कसं बघता तुम्ही? अहो, इलेक्शन आले, अर्जुन किती जुमले बघायला लागतील तुम्ही बघाल. इथं सुरुवात आहे, हवी पिक्चर बाकी आहे. त्याच्यामुळे इलेक्शन अनाऊन्स होईपर्यंत काय काय करतील देवालाच ठाऊक. आणि इतके दिवस, इतके वर्ष जेव्हा 1000 रुपये होतं आणि महिला रडत होत्या तेव्हा यांना सुचलं नाही. इलेक्शन आणि लोकसभा आली
की लगेच 100 रुपये कमी, आणि 100 रुपये नुसते कमी करून काय होणार आहे? 400 रुपयाला द्या गॅस, मग कुछ बात आहे. ते म्हणतात फायनान्शियल बर्डन कमी होईल मिलियन्स फॅमिलीवर. कसं काय 100 रुपयांनी काय नुसता दिलासा मिळणार आहे? बाकी तेल कमी आहे, साखर स्वस्त आहे, भाज्या स्वस्त आहेत, शिक्षण स्वस्त आहे का औषधाच्या गोळ्या स्वस्त आहेत? काय स्वस्त आहे या देशामध्ये? 2-3 जागांसाठी मला असं वाटतं की तो त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. काल साहेबांनी शरद पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं होतं आमदार शेळकेंबाबत, त्याच्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की शरद पवार सारख्या मोठ्या नेत्यांनी असं वक्तव्य केलं तर त्यांचा स्तर जो आहे तो खाली होतो. त्यांच्या वक्तव्यात स्तर समाज ठरवतो, एक माणूस नाही ठरवत. समाज मध्ये आपली काय स्थान आहे हे मायबाप जनता ठरवते, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, गृहमंत्री म्हणून जर देवेंद्रजींनी चांगलं काम केलं असतं तर आदरणीय पवारसाहेबांना व्यक्त करावंच लागतं नसतं मत. आता तुम्ही उदाहरणच बघा की हर्षवर्धन भाऊ जे भारतीय जनता पक्षाचे फक्त इंदापूरचे नाही महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, आज ते केंद्र सरकारमध्ये साखर व्यवसायाची जी सहकार कमिटी आहे त्याच्यात काम करतात. हर्षवर्धन भाऊंना जर सुरक्षितता आणि धमक्या सत्तेत असलेल्या एवढ्या मोठ्या नेत्याला जर भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष असं त्या पत्रात दिलं, तर कोणी धमकी दिली मला माहिती नाही, पण धमकी द्यायची हिंमत पण कोणीतरी करतंय याच्यातूनच बघा ना, याचा अर्थ गृह मंत्रालयाचा फेलियर आहे ना हे. म्हणजे हर्षवर्धन पाटलांना धमकी, मदन बाफना जे एवढे वरिष्ठ नेते आहेत त्यांना धमकी, अबकी बार गोळीबार सरकार. म्हणजे पोलीस स्टेशनला तुम्ही बघताय सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतायत, त्याच्यानंतर बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सत्तेतले लोक गोळीबार करतायत. पुण्यामध्ये आपल्या ज्याला शिक्षणाचं माहेर घर म्हणतात अशा तुमच्या माझ्या पुण्यामध्ये कोयता गँग बेफानपणे फिरतीये, ड्रग्ज सगळीकडे मिळत आहेत, त्याच्या छापामध्ये हजारो नाही करोडो रुपयाचे ड्रग्ज भेटत आहेत. मग ह्याला जबाबदार कोण आहे? त्याला होम मिनिस्ट्री जबाबदार नाही? मग होम मिनिस्टरनी स्वतःचं काम जर चांगलं केलं असतं तर आम्हाला कुणालाही बोलायची वेळच आली नसती. दुर्दैवाने हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार, हे गोळीबार सरकार आहे, धमकीबाज सरकार आहे. समोरच्याला तर धमक्या देतातच, स्वतःच्या पक्षातल्या मित्रपक्षातल्या लोकांनाही धमक्या देतात. हे दुर्दैव आहे. आणि जर या राज्यात कोणीही धमकी दिली तर आम्ही लोकशाही पद्धतीने गांधीजींच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने त्याला लढा देऊ. सातत्याने असं म्हणत होते की भाजप आमचा पक्ष संपवत आहे, केसाने गळा कापते, अशा प्रकारची टीका त्यांनी 2014 पासून सुरू केलेली होती. त्यांनी साथ सोडली. आता रामदास कदम जे आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत ते सुद्धा तीच उद्धव ठाकरेंची वाक्य आहेत की आता भाजप विरोधात बोलतात की भाजप आमचा केसाने गळा कापते. इतकं सगळं होत असताना त्यांनी अजूनही ते त्यांच्या सोबतच आहेत. काल त्यांनी खूप मोठे मोठे गंभीर आरोप भाजपवरती केलेले आहेत, फडणवीसांवर पण केले. मला काय आश्चर्य वाटत नाही. मी गेले 15 वर्ष दिल्लीत काम करते आणि त्याच्या आधी राज्यात म्हणजे 18 वर्ष मी दिल्लीत पार्लमेंटमध्ये काम करते. त्याच्यामुळे देशातल्या अनेक लोकांचे संबंध हे येतात, चर्चेमधून कानावर गोष्टी येतात. आणि देशाचा जर कोणी अभ्यास केला पूर्ण तर मित्रपक्षांची भारतीय जनता पक्ष कसं वागलाय हे मला तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. गडकरींचं नाव नाही, त्यामुळं उद्धव ठाकरेंनी त्यांना ऑफर केली, तुम्ही आमच्याकडे, आम्ही तुम्हाला निवडून देतो. महाआघाडी तयार आहे गडकरींना घ्यायला. नाही, गडकरी साहेब हे फक्त राज्याचे नाही देशाचे मोठे नेते आहेत आणि अतिशय सुसंस्कृत नेतृत्व या देशातलं आहे. आणि ते ओरिजिनल बीजेपी आहे. म्हणजे ओरिजिनल बीजेपी ही खरंच एक सुसंस्कृत पक्ष आहे. आता त्या पक्षाला काय झालंय मला कळे नाव. इतके चांगले आणि मोठे नेते त्या पक्षात, म्हणजे अटलजींपासून अडवाणीजींपासून सुषमाजी, अरुण जेटली साहेब, किती नावं तुम्हाला घेऊ. अतिशय सुसंस्कृत नेतृत्व भारतीय जनता पक्ष. म्हणजे मीही पार्लमेंटमध्ये आम्ही भाषणं करायला वगैरे कुणाकडून शिकलो. सुषमाजी असतील, अरुणजी असतील, प्रणब मुखर्जी साहेब असतील, कुणाकुणाची नावं मी तुम्हाला घेऊ. एवढी उत्तम भाषणं आणि ज्याला सुसंस्कृत पार्लमेंट, संसदेचं कामकाज, तर ते आम्ही अरुणजी आणि सुषमाजींकडून शिकलो. आणि अशा सुसंस्कृत भारतीय जनता पक्षाला आज काय झालंय हाही एक मोठा प्रश्नच माझ्या मनात आला. अर्थातच, कारण गडकरी साहेब हे या महाराष्ट्राचे नाही देशाचे थोर नेते आहेत. मला वाटतं पार्लमेंटला नाही देशाला अशा मोठ्या नेत्यांची गरज आहे आणि याच्यात कुठली राजकीय भूमिका नाही. कारण का ते विरोधक
ते कधीही विरोधकाला शत्रू समजत नाहीत. ते लोकशाहीवर विश्वास ठेवणारे नेते आहेत. त्याच्यामुळे गडकरी साहेबांच्या बद्दल आमच्या आयुष्यात भर हा मान सन्मान आणि आदरच राहील. सुनील शेळकेंसाठी आपलं भाजप नाही तर महाविकास आघाडी त्यांना खासदार केलं तिकीट देणार का? मला वाटतं उद्धवजी आमच्या सगळ्यांच्याच वतीने काल बोललेत आणि उद्धवजी बोलल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही. पण आज उद्धवजी बोललेत ते महाविकास आघाडी आणि इंडियाच्याच वतीचं मत. ताई, सुनील शेळकेंसाठी आगे आगे देखो क्या मनसेचे विचार आमचे जुळतायत आता म्हणजे आणखीन ते इतर घटक पक्षांनाही बोलू इच्छितात नाही. नाही, आता ही लढाई बेरोजगारी भ्रष्टाचार महागाईच्या विरोधात आहे आणि जो व्यक्ती या देशात महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायला तयार आहे त्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्र पाहिजे या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी. सुनील शेळके असं म्हणतात की जी साहेबांना जी माहिती दिली काल लोणावळ्याच्या सभेत ती अत्यंत चुकीची होती की कुठल्याच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याला कधीच मावळ्यातलं असेल किंवा लोणावळ्यातलं असेल कधी धमकवलं नाही. साहेब जे बोलतायत ते त्यांनी शहानिशा करायला हवी होती. जाऊ द्या हो, माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात आणि मी काय सगळं टीव्हीवर आला समोर चॅनल म्हणून कॅमेरावर बोलत नाही. त्याच्यामुळे माझी सगळ्यांनाच विनम्र विनंती आहे की तुम्ही बोला जरूर, तो तुम्हाला लोकशाहीत अधिकार आहे, पण माझंही पोट खूप मोठं आहे म्हणून मी काही बोलत नाही. ते असं म्हणतायत की 2019ला साहेबांनी विधानसभेसाठी त्यांच्या सभा घेतली, त्यांना तिकीट दिलं, एबी फॉर्मवरती साहेबांची सही होती. ते असं म्हणतात की साहेबांनी ते सिद्ध करावं, अन्यथा मी साहेब खोटं बोलतात असं महाराष्ट्रभर सांगेल. सुनील शेळकेंसारखा कार्यकर्ता असं म्हणतो ज्याला जरूर माझी विनम्र सुनील शेळकेंना विनंती आहे की आदरणीय पवारसाहेब खोटं बोलतायत असं जर त्यांना वाटत असेल तर जरूर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करावा. ही लोकशाही आहे, बोलून द्यावं सुनील शेळकेंनी. काही काल आमदार रोहित पवार असं म्हणाले की गेलेल्या आमदारांपैकी 22 आमदार येण्यास आमच्याकडे इच्छुक आहेत. शक्यता नाकारता येत नाही, कारण का त्यांची जर तिकीटं कापली असतील, त्यांना निधी मिळत नसेल आणि जी हॅरेसमेंट होते अशा दबत्या आवाजात सगळ्या गोष्टी तुम्हालाही कळत असतील. काय आमच्यावरच काय तुम्हाला विश्वास ठेवायची गरज नाही. पण हे दुर्दैव आहे की आज भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हे महाराष्ट्राची संस्कृतीच विसरले. आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्या माणसांनी कसं बोलावं काय बोलावं ही संस्कृती सोडूनच ते सगळे वागतायत. हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ हे अदृश्य शक्तीने केलं. काल सर्वोच्च न्यायालयाने साहेब राहुल बारामतीच्या नार्वेकर दौऱ्यावर आहेत यांना पुढचे 2-3 दिवस. राहुल नार्वेकर यांना काल थांबलेलं आहे कारण की कोणी? सर्वोच्च न्यायालयाने काल सुनावणी झाली. ठाकरे गटाने जी याचिका दाखल केली होती त्याविरोधात जे सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या बाबतीत आधी सांगितलेलं होतं राहुल नार्वेकर यांना निर्देश द्यायला, पण त्याच्या विसंगत असा निकाल त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना कागदपत्र सादर करा अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने. मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना हा पक्ष कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला आणि ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला आणि उद्धवजींना सांगितलं की तुम्ही हा चालवा. हे आपण सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी आणि कानांनी ऐकलेलं आहे. ज्या चुकीच्या पद्धतीने शिवसेना पक्ष उद्धवजींकडून अदृश्य शक्तीने काढून घेतला हे चुकीचंच आहे आणि मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की ते उद्धवजींना न्याय देतात.